दिवाळीच्या निमित्तानं लक्ष्मीपूजनाचा आज मुहूर्त आहे आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हे अहमदपूर शहरातलं चित्र तुम्हाला मी दाखवतोय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून। बघू शकता तुम्ही खूप अशी गर्दी आहे या ठिकाणी। काही लोक रंगीबेरंगी फुलं खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, तर काही जे दीपावली निमित्त लागणारं साहित्य आहे हे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। झेंडूचे फुलं, वेगवेगळ्या रंगाचे रंगीबेरंगी फुलं, अगदी विविध साहित्यानं अहमदपूरचं शहर आज गजबजून जाते। तुम्ही बघू शकता हे फुलाचे व्यापारी जे आहेत, तुम्ही बघू शकता। सरांसोबत मी काही संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करणार आहे। कसे मिळाले फुलं? आज काय भाव आहे फुलांचा? आज भाव 40 रुपये किलो आहे। बर, 40 रुपये किलो। कमी आहे का जास्त योग्य आहे भाव? हे जागे कमी आहे भाव। कुठून आला तुम्ही? नगर। सरांसोबत मला बोलायचं आहे। सर, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही नुसती तयारी चालू आहे, काय भावना आहेत? आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे। आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची फुलं बाजारात आलेली आहेत, तरी मी सर्व खरेदीदारांना विनंती करेन की शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कुठलाही भाव न करता शेतकऱ्यांना जेवढी जास्त मदत करता येईल किंवा जेवढा जास्त भावाने खरेदी करता येईल तेवढा भाव न करता सर्वांनी शेतकऱ्याकडून फुलं खरेदी करावे, मी असं दीपावलीच्या निमित्तानं आवाहन करतो सर। खूप धन्यवाद सर। शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही खरं तर जाणून घेतल्यात। शेतकऱ्यांची फुलं आता बाजारात आलेली आहेत, कोणीही खरेदी करत असताना कोणतीही किंमत न करता शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव दिला पाहिजे, सरांनी व्यक्त झालेले आहेत। अजून काही बरेचसे नागरिक माझ्यासोबत बोलताना दिसणार आहेत। बघू शकता तुम्ही काही ठिकाणी पानांची दुकाने आहेत, तर एकीकडे करदोड्याची दुकाने आहेत। पलीकडे बघू शकता तुम्ही जे प्रसाद असतो बत्ताशाची आहेत, गोड प्रसाद आहे। विविध साहित्यांनी अहमदपूर शहर सध्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गजबजून गेलेलं हे चित्र तुम्हाला मी दाखवतो आहे। काही नागरिक खेळीचे खांबं घेऊन जात आहेत, तर काही फुलांच्या पिशव्या हातामध्ये घेऊन जात आहेत। काही नागरिकांच्या हातामध्ये, लहान बालकांच्या हातामध्ये फटाक्यांचे साहित्य दिसत आहे। माझ्यासोबत कर्तव्यावर असलेले सर बिलकुल 100% बोलू शकता तुम्ही, बंधन काही नसतंय। आज तुम्ही कर्तव्यावर आहात। दररोजच्या पेक्षा आज खूप गर्दी आहे, काय भावना आहेत? सण असो किंवा वार असो, कर्तव्यावर असता तुम्ही, बोला सर। आज मार्केटमध्ये खूपच गर्दी आहे, मला बोलतोय। बरं तर बघू शकता तुम्ही अनेक नागरिक जे आहे आता लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी जे आहे साहित्य घेऊन आपल्या घराकडे जात आहेत। काही घरून बाहेर पडत आहेत। काही नागरिकांना मी आणखी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। केळीचे खांब जे आहेत लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात। बोलूया आपण सरांशी। सर, कशी मिळाली तुम्हाला खांब? हे 50 रुपयाला जोडी। काय महत्व आहे आज केळीच्या खांबाचं, सांगा थोडक्यात। आज पूजा असते ना, लक्ष्मीपूजनासाठी केळीचे खांब अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। का पळून जात होता? ट्रॅफिक जाम होईल तुला। चला आणखी काही व्यापाऱ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करूया। सर, आपण पुढे जाऊया। या दादांनी फुलांच्या कॅरी बॅग घेऊन आलेल्या आहेत। कशी मिळाली तुम्हाला फुलं? काय भाव आहे सध्या? 50 रुपये किलो। परवडेबल आहेत का? आहे। आता कसं आहे, शेतकऱ्यांना बी भरपूर म्हणजे पिकवायला आहे ते वगैरे खर्च येतो। पुन्हा हे अयोग्य भाव आहे 50 रुपये किलो म्हणजे। धन्यवाद। ओरडून सांगायला लागले 40 रुपये किलो फुलांचा भाव आहे। काय स्वतःच्या बागेतले आहेत फुलं का तुम्ही विक्री केलेली आहे? विकत आणलेली आहे। तुम्ही काय भाव घेतला फुलं? आता आमच्या मोठ्या भावाला माहिती आहे 40 रुपये किलो आलेले आहे। विक्री काय चालू आहे? 40 रुपये किलोने विकत घेतले आणि 40 रुपये किलोनेच विकता। मग पैसे तुम्हाला कसे राहतील? काय मोबदला?
महाराष्ट्राचे महावस्त्रदालन लग्न वस्त्राचे माहेरघर आवाज बहुजनांचा.